कधी येईल गॅस आता? आता 10-12 दिवसांनी. नक्की? काय माहिती. हे बघा दादा झोपलाय, वहिनी टाइमपास करतायत. बाबू काय करतोय? झोपलाय? काय मम्मी आज बाळ रडत नाहीये? आता रडतंय की दिवसभर त्याला परेशान करून टाकलंय. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी धमादेन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे. चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आज कॉलेजला जायचं आहे. आज सॅटर्डे, आज सुट्टी वगैरे नाही आहे. उद्या सुट्टी आहे कारण उद्या संडे. पण उद्या पण संडेला माझं कॉलेज आहे माईमचं. तुम्हाला जसं माहिती आहे का गेल्या संडेला सुट्टी होती, ह्या संडेला कॉलेज आहे. पप्पा झोपलेत. ए कुठं कुठं होतास? कुठं होतास येडी? चल. बघा सुट्टी पण झोपली आहे. मम्मी जी बिर्याणी आहे ना कालची, ती गरम करून देते मला टिफिनला. त्यासोबत काय खायला नाही म्हणून मी मम्मीला बोललो की एक काम कर, मला कालची बिर्याणी जी आहे ना तीच खायला दे, मी खाऊन तरी जातो. मी आता रेडी झालोय. मी चाललोय आता कॉलेजला. नाश्ता वगैरे झालाय माझा. तिथे बघा बाळाला ऊन देते मम्मी सकाळ सकाळचं. जास्त ऊन पडलंय ना कडक. हा तर त्याला सवय करताय. हे बाबू जाऊ मी. काकाला बाय कर. बाय. हसतोय बघ. बाय बाबा. इतकं हसतोय रे. हसतोय बघ. नंगू बंग चले चाललो मी. सगळं घेतलं. चला चणे पण घेतलेत. जाता जाता खाऊया. चला. मी आता कॉलेजमध्ये पोचलो. आता माझं लेक्चर आहे मस्त. आता लेक्चर हॉलमध्ये बसलो आहे. मॅम कधी येते त्याचाच वेट करतोय. मी आता जस्ट कॉलेजवरनं घरी आलोय. फ्रेश वगैरे झालोय. मला लागली आहे भूक. जेवायला काय? हे भात आहे, अजून काहीच नाही खाई. अरे बिर्याणी पण संपली. भाई खायला काय? काय खायला? मला काहीच नाही. अरे यार भूक लागली. काहीच नाही यार. काय खाऊ मी? थोडासा भात उरलाय. थोडा थोडा वास येतोय. तेच खायला लागेल, नाही तर दुसरा काही पर्याय नाहीये. तर मित्रांनो, मला बघा भेटायला कोण आलाय? अर्णव आलाय. तर खूप दिवसानंतर आम्ही भेटतोय, कारण त्याला पण वेळ नाही भेटत आहे ना मला वेळ भेटतोय. त्याला आज कामाला सुट्टी होती. आज फर्स्ट सॅटर्डे म्हणून त्याला फोन केला की कुठे आहे, काय आहे? मग तो बोलला मी घरीच आहे. मी बोललो ये भेट. मग आलो, भेटतोय आता. बाकी कसं आहेस? एकदम बरं. तू कसं आहे? मस्त बा. आता काय आहे, आयुष्य चाललंय असंच भाई, धावपळीत. बघा धावपळीत आयुष्य बघायचं. खूप टायमाच्या नंतरच भेटलोय आम्ही. आपण लास्ट टाइम कधी भेटलो होतो मागच्या महिन्यात. ना? मागच्या महिन्यात. तर मोस्ट ऑफ तर 1-1.5 महिना झाला. त्याच्यानंतर आम्ही भेटतोय. तसं काय नाही, जरा बोलतो कसं काय आहे, कसं काय चाललंय. मी आता जस्ट घरी आलोय. माझी मम्मी आली आहे कामावरनं. काय बनवतीये मम्मी? भाकर. आज अचानक भाकर कशी मम्मी? पप्पाला बोलले ना त्यांना बाजरीची भाकरी. पप्पा बोलले का? कुठे आहेत पप्पा? माहिती कुठलेला म्हणले होते मगाशी फोन केला. आता काय माहित कुठे आहेत. हे बघा दादा झोपलाय, वहिनी टाइमपास करतायत. बाबू काय करतोय? झोपलाय बाबू. बाबू बघा झोपलाय. गार गार झोपला बाबू आमचा. हे बघा. आता मी चाय प्यायला बसलोय. चाय बिस्किट आहे. मम्मीला पण बोललो चाय प्यायला या. मम्मी बोलली की ते बाबूचे जे कपडे आहेत ना ते राहिलेत, ते धुतीये. आणि मी बोललो की माझे पण कपडे धु, कारण उद्या माझं कॉलेज आहे ना, तर व्हाईट ड्रेस आहे, व्हाईट शर्ट घालायचंय. अजून व्हाईट शर्ट माझ्याकडे एकच होतं. मग ते व्हाईट शर्ट मी आज घातलं. तर मी बोललो की मम्मी माझे पण ते व्हाईट शर्ट आहे ना ते धु, मी काढून ठेवतो कारण मला उद्या घालायचंय. तर मम्मी आता माझे कपडे धुतीये. इथं बसून ना तिची नजर इथे या बिस्किट कडे. यार हे काय बघतोय? बाळाचा बाप पण झोपलाय, अजून बाळ पण झोपलंय, अजून बाळाची आई काम करते. काय मम्मी आज बाळ रडत नाहीये? असं रडतंय की दिवसभर त्याला परेशान करून टाकतंय. 5 मिनिटं झोपतंय, 20 मिनिटं जागत आहे. हा. बाबू रात्रीचा झोपत नसेल ना? रात्रभर जागवतो, रात्रभर. हा. सकाळी झोपलाय 5 वाजता. अरे बापरे. रात्रभर जागरण करतोय, रात्रभर. याला माझी सवय लागली का काय? 10-15 मिनिटं झोपत आहे पाळण्यामध्ये, आहे ना? नंतर उठत आहे.
पण जास्त नाही झोपत. तर त्याला एक तास पण नाही झोपत. म्हणजे त्याला चांगलं वाटत असेल ना त्याच्यामध्ये. आता असं तरी 2 तास झोपायचं. पण आता सारखा सारखा तर झोपतो ना पण त्याच्यात. त्याला सवय नसेल ना, मग असं सवय नसेल. गॅस भरला. दिवसभर नाही, बाबू जेव्हापासून आला ना तर गरम पाणी करा, हे करा. त्याला एकदाच गरम पाणी एकच टोप लेकराला लागत आहे की र. हा ते काय खायला मागतोय वय की मला बनवून हे द्या, चिकन द्या, मटन द्या म्हणून. हा? एकच टोप माझ्या बाबूला लागतो, एकच टोप पाण्याचा. आणि तेवढंच अंगावर त्याला आंघोळ करायला. अजून ते पण नको त्याला. ते ते घालते आंघोळ तेव्हा पण ती रडत राहते. ते नको वाटते त्याला आंघोळ करायला. मग आता गॅसचं कसं काय आता बुक केलाय ना सकाळी. केलं ना? कधी येईल गॅस आता? आता 10-12 दिवसांनी येईल. नक्की? काय माहिती, लवकर पण येईल, उशिरा पण येईल. आणि आपल्याला 2 दिवसाला 300 रुपयाचं ते हे लागायला लागले. मग डिझेल ना? हा 300 रुपयाचं. केरोसिन आणतो ना? ते आणतो काय? आणू? उद्याच्या आण ना. उद्या ठीक आहे. सुट्टी आहे ना. नाही, कॉलेज आहे ना. हा दादा आहे घरी, दादाला सांग. चला मग मित्रांनो, वेळ आली आहे ब्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे पण नवीन आहेत चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.